बातमीपत्र. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील शुल्क हटवण्याचा मोठा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना फायदा होईल का? पाहूया रिपोर्टमधून. 300 रुपये, चला 300 रुपये, 3300, 3600, 3700, 10. लोकसभा निवडणुकीत कांद्यानं भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. नेहमी सर्वसामान्यांच्या डोळ्यांना झोमणारा कांदा लोकसभेला महायुतीतल्या नेत्यांनाही चांगलाच झोमला. आणि म्हणूनच या पराभवानंतर शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनी कांदा निर्यातीबाबत सातत्यानं पाठपुरावा केला. अखेर केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर प्रति क्विंटल किमान $550 निर्यात मूल्य आकारलं जात होतं. याशिवाय 40% निर्यात शुल्क केंद्रानं कांदा उत्पादकांवरही लादलं होतं. आता केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील किमान $550 निर्यात मूल्य हटवलंय. सोबतच कांदा निर्यात शुल्क 40% 20% करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं महायुतीतल्या नेत्यांकडून स्वागत केलं जात आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे. आणि या ठिकाणी जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40% 20% आणलेली आहे. यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता, ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे. कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे. मात्र कांदा उत्पादकांमध्ये काहीशी नाराजी दिसते. केंद्र सरकारनं हा निर्णय घ्यायला थोडा उशीरच केल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत. आता लोकांजवळ कांदे राहिलेले नाही, तर 5% सुद्धा लोकांकडे कांदे राहिलेले आणि आता भाव वाढण्याची खूप शक्यता आता. पण आमच्याकडे कांदेच नाही. आता भाव वाढत जेव्हा पाहिजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाहिजे किंवा डिसेंबरमध्ये पाहिजे तेव्हा डायरेक्ट कमी होतील. तेव्हा शेतकरी निर्यात बंद करून टाकतील, सगळे बाकीचे रिकमी हे करून टाकतील. त्याच्यामुळं आमचा आज काहीच फायदा नाही. भाव वाढून 10,000 झाले का 15,000 झाले, आमचा काय फायदा? आता शेतकऱ्याजवळ कांदा नाही, जो कांदा आहे तो व्यापाराजवळ आहे आणि जो सरकारनं बफर स्टॉक खरेदी केलाय तो हमी कमी भावामध्ये ते पुन्हा मार्केटमध्ये भाव आणून उतरवतात आणि त्याचे भाव पाडतात. तर विधानसभेचा दारुण पराभव दिसत असल्यानं हा निर्णय घेतल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. शिवाय सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आधीच कांदा कवडीमोल भावानं विकल्याचं भास्कर भगरे म्हणाले. आणि आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विशेषतः हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावर हे तात्पुरते काही निर्णय घेतलेले आहेत. आता निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव डोळ्यासमोर दिसत असताना आणि हरियाणा हे एक बासमती तांदळाचं एक मोठं उत्पादन करणारं राज्य आहे. हरियाणा निवडणुकीमध्ये काही हाताला लागावं म्हणून काल केंद्र सरकारनं हे निर्णय घेतलेले आहेत. आणि आज जर बघितलं तर शेतकऱ्यांकडे अत्यल्प प्रमाणात कांदा शिल्लक आहे आणि आज जर कांदा बघितला तर हा व्यापारी वर्गाकडे किंवा नाफेड किंवा NCCFने खरेदी केलेला आहे. आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना जी किमान निर्यात मूल्य कमी केलं किंवा निर्यात शुल्क 20% केलंय तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होणार नाही. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपण निर्यात शुल्क हे पूर्णपणे शून्य केलं पाहिजे. कांद्यासारखंच सोयाबीन पिकाचाही राजकीय भाव वधारलेला आहे. सोयाबीनला भाव मिळाला नाही तर सत्ताधाऱ्यांना कसा फटका बसतो हे मराठवाडा आणि विदर्भातल्या निवडणुकीत दिसून आलं. त्यामुळे केंद्र सरकारनं सोयाबीनच्या निर्यात शुल्कातही घट केलेली आहे. सोयाबीन आणि कांद्यासंदर्भात झालेले निर्णय हे लाडक्या बहीण योजनेपेक्षा मोठे निर्णय आहेत. विधानसभेच्या विदर्भातल्या 66, मराठवाड्यातल्या 46 आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जागा गृहीत धरल्या तर किमान या निर्णयाचे 150 ते 180 एवढ्या विधानसभेच्या जागेवरती परिणाम होतो. आणि लोकसभेचे आलेले निकाल पाहता भारतीय जनता पार्टी आणि सध्याचे सत्ताधारी पक्ष एवढ्या मोठ्या विधानसभा मतदारसंघावरती प्रभाव करणारा निर्णय हे रोखून कसा धरतील? आणखीन एक शक्यता आहे
की लगोलग दूध आणि कापसासंदर्भात सुद्धा हे सरकार निर्णय जाहीर करू शकतं. शेतकऱ्यांसाठी एका अर्थाने तुर्तास तरी अच्छे दिन आहेत. एनडीटीव्ही मराठीसाठी मी राहुल कुलकर्णी, पुणे.